प्रमोदमोदमोदकं यदर्पितं समर्पितं नवान्नधान्यनिर्मितं न खण्डितं न खण्डितं न खण्डमण्डनं कृतं सजातिकृत् विजातिकृत् स्वनिष्ठभेदवर्जितं निरञ्जनं च निर्गुणं निराकृतिं च निष्क्रियं सदात्मकं चिदात्मकं सुखात्मकं परं पदं भजामि तं गजाननं स्वमाययातविग्रहं गणाधिपत्वमष्टमूर्तिरीश सूनुरीश्वरः नवम्बरञ्च शम्बरं धनञ्जय प्रभञ्जनं त्वमेव दीक्षितक्षितिर्निशाकर प्रभाकर चराचर प्रचार हेतुरन्तराय शान्तिकृत् अनेकदन्तमालनीलमेकदन्तसुन्दर गजाननं नमो गजाननामृताब्धिमन्दिरं समस्तवेदवादसत्कलाकलापमन्दिरं महान्तराय दुस्तमशमार्कमाश्रितोदरं सरत्नहेमघण्टिकान्निनादनूपुरस्वनैर् मृदङ्गतालनादभेदसाधनानुरूपत धिमिद्धिमिद्गतोङ्गतोङ्गधे शब्दतो विनायकस्य शाङ्कशेखराग्रत प्रनृत्यति नमामि नाथनायकैकनायकं विनायकं कलाकलापकल्पनानि नादमानि पूरुषं गणेश्वरं गुणेश्वरं महेश्वरात्मसम्भवं स्वपादमूलसेविनामपारवैभवप्रदं भजे प्रचण्डतुन्दिलं सदन्तशोकभूषणं सनन्दनाभिवन्दितं समस्तसिद्धसेवितं सुरासुरौभयोस्तदा जयप्रदं भयप्रदं समस्तविघ्नघातिनं स्वभक्तपक्षपातिनं कराम्बुजातकङ्कणः पदाब्जकिङ्किणीगणो गणेश्वरो गुणार्णवः फणीश्वराङ्गभूषणः जगत्त्रयान्तराय शान्तिकारकोस्तुतारको भवार्णवादनेकदुर्ग्रहाच्चिदेकविग्रहः। धन्यवाद। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करावे। त्याचप्रमाणे प्रशालेतील संगीत शिक्षिका सौभाग्यवती रमा कुलकर्णी व इयत्ता 5वीतील विद्यार्थी संस्थागीत सादर करते। मान्यवरांचे खूप खूप आभार। मान्यवरांना विनंती करते त्यांनी आसन व्हावे। मी आदरणीय सौभाग्यवती बागवाडी मॅडमला विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे दास्तानिक पाहण्याचे राज्य करू। शिक्षण प्रसारक मंडळी पुणे ही आपली मातृसंस्था। 5 फेब्रुवारी हा आपल्या संस्थेचा वर्धापन दिन। यंदाचा हा 137वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आपण वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो। यंदा आपण शहरस्तरीय आंतरशालेय अभिवाचन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। या वर्धापन दिनाचा एक उद्घाटन सोहळा आणि ही स्पर्धेची एक सुरुवात म्हणून आज आपल्याला लाभलेले इथं प्रमुख अतिथी तथा परीक्षक माननीय श्रीयुत सुशांत कुलकर्णी सर, माननीय श्रीयुत अमृत ढगे सर, माननीय श्रीयुत पराग फडके सर, माननीय श्रीयुत यश गोसावी सर, इथं उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद, आवर्जून उपस्थित पालक तथा इतर शाळांचे शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आपणा सर्वांचेच या उद्घाटन सोहळ्यास प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते।
आज मुलांना गणेश जयंती पण आहे. शक्तीची, बुद्धीची आणि भक्तीची अशी ही देवता आहे. आपल्यालाही या देवानी भरपूर आशीर्वाद द्यावा आणि आपल्या शैक्षणिक पुढील वाटचालीसाठी खूप खूप आशीर्वाद या श्री गणेशाचे आपल्याला लाभावे अशी मी श्री गणेशाचरणी प्रार्थना करते. भारतीय विद्या, परंपरा, संस्कृती, स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म आणि राष्ट्राभिमान यांच्या बाबत जागृती निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर या प्रबुद्धीच्या मनात राष्ट्रीय शिक्षण देण्याची उर्मी निर्माण झाली आणि त्याचाच परिपाक म्हणून 1 जानेवारी 1881 साली त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. याच विचारांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या स्मरणार्थ आपले 4 प्राथमिक शिक्षक सर्वश्री श्री दामोदर सदाशिव करंबेळकर, रामचंद्र गोपाळदेव, रामकृष्ण भिकाजी उर्फ दामोअण्णा कुलकर्णी, कृष्णाजी बल्लाळ डोंगरे या 4 प्राथमिक शिक्षकांनी नूतन मराठी विद्यालयाची 1 जानेवारी 1883 रोजी स्थापना केली. भारतीय शिक्षणाची आणि मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराचं महत्त्व लक्षात घेऊन मराठी भाषेचा प्रचार व्हावा, मराठी साहित्याची निर्मिती, नवनवीन निर्मिती व्हावी या उद्देशाने त्यांनी 5 फेब्रुवारी 1888 रोजी मराठी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर पुढे आगामी काही काळामध्ये इंग्रजी भाषेचं महत्त्व आणि आवश्यकता लक्षात घेऊन त्यातला मराठी हा शब्द काढून आपली संस्था ही शिक्षण प्रसारक मंडळी या नावाने ओळखली जाते. प्राध्यापक रामकृष्ण माधव भंडारकर हे आपल्या नियामक मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. 4 प्राथमिक शिक्षकांनी लावलेले हे इवलेसे रोप आता मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेले आहेत. आपल्या क्षिप्र मंडळीच्या पुण्यामध्ये, निगडीमध्ये, सोलापूर, चिपळूण, मुंबई, बेंगलोर येथे शाखा आहेत. तिथं प्राथमिक, शिशुशाळा, माध्यमिक, महाविद्यालय म्हणजे ज्युनियर आणि सिनियर कॉलेजेस, ड्रग मॉनिटरिंग लॅबोरेटरीज, संशोधन केंद्र, मूकबधिर शाळा अशा अनेक शाळा, जवळजवळ 40 शाखा आपल्या संस्थेच्या आहेत आणि 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. इथं शिक्षण घेऊन आतापर्यंत खूप मोठमोठ्या पदांवर आपले विद्यार्थी कार्यरत आहेत. या प्राथमिक शिक्षकांनी जी नीव इथं तयार केली, निर्माण केलेली आहे, तर तोच विद्यार्जनाचं काम हे आपले सगळे शिक्षक हे मोठ्या मनाने आणि भक्तिभावाने करत आहेत, निष्ठेने करत आहेत. त्यानंतर आपल्या शाळेची 17 जून 2002 साली स्थापना झाली. क्षिप्र मंडळी माध्यमिक शाळा पुणे असे पूर्वी आपल्या शाळेचं नाव होते. 2006 साली दानशूर व्यक्तिमत्व श्री विलासचंद्र मोतीचंद मेहता यांनी शाळेला दिलेल्या देणगीमुळे 2006 सालापासून आपली शाळा विमो मेहता माध्यमिक शाळा म्हणून ओळखली जाते. सध्याचं हे आपल्या संस्थेचं 137वं वर्ष आहे. मराठी अस्मिता, परंपरा, संस्कृती जपून आपल्या शाळेची ही वाटचाल चालू आहे. या वाटचालीमध्ये आपल्याला आपल्या प्राध्यापक विद्यार्थ्यांचा, त्यानंतर आपल्या पालकांची साथ आहे. आपले जे वरिष्ठ क्षिप्र मंडळीचे जे वरिष्ठ सगळे पदाधिकारी आहेत तर त्यांच्या शुभेच्छा आहेत आणि शिक्षकांचीही इथं साथ आहे. त्यामुळे आपल्या शाळेची ही विजयी घोडदौड ही चालूच आहे. आज आपण इथं आंतरशालेय अभिवाचन स्पर्धा घेत आहोत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले प्रमुख परीक्षक यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. माननीय श्री सुशांत श्रीकांत कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूर येथे सहकार्यवाह म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर येथे युवक अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई सोलापूर सेंटर येथे जिल्हा सांस्कृतिक समन्वयक, 100वे विभागीय नाट्य संमेलन सोलापूर येथे कार्यकारिणी सदस्य म्हणून अशा विविध पदांवर ते कार्यकुशल आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते नाटक क्षेत्रात कार्यरत असून अनेक नाटक आणि एकांकिकेत त्यांनी काम केलेले आहे. नाट्य परिषदेच्या माध्यमातून बालमहोत्सव आणि बालनाट्य शिबिराचेही ते आयोजन करतात. सयाजी शिंदे या ज्येष्ठ कलावंतासोबत काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. आतापर्यंत पडघम, कोर्ट मार्शल, मोरूची मावशी, अश्रूंची झाली फुले, प्रतिबिंब, छद्म, कंपल्शन टू कन्फेस या अशा कित्येक नाटकातून त्यांनी उत्तम भूमिका पार पडलेल्या आहेत. प्रशालेच्या वतीने सुशांत सरांचे मनपूर्वक स्वागत. आपले आजचे दुसरे परीक्षक माननीय श्री अमृत सुभाष ढगे, त्यांचे MA इकॉनॉमिक्स, MA मास कम्युनिकेशन पूर्ण झालेले आहे. दैनिक भास्कर समूहाच्या
95 माय FM येथे गेले 6 वर्षांपासून ते आरजे म्हणून कार्यरत आहेत. हॅपी इव्हनिंग शोच्या माध्यमातून रोज संध्याकाळी ते सोलापूरकरांचे मनोरंजन देखील करतात. अनेक नाटके, लघुनाटिका, चित्रपट, लघुचित्रपट यामध्ये त्यांनी अभिनय केलेला असून त्यांची भूमिका असलेली अनेक नाटके ही राज्य पातळीवर सादर झालेली आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे, निवडणूक आयोगाचे, सोलापूर हाफ मॅरेथॉन, कॅक्टस फाउंडेशनचे ब्रँड अँबॅसेडर ते होते. अभिनयाबरोबर नृत्याचंही प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. मराठी साहित्य, वाचन, फोटोग्राफी, एकांकिका, नाटक, सिनेमा या क्षेत्राची त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन काळात आणि सध्या देखील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत. स्किल इंडिया मार्फत राष्ट्रीय पातळीवरील व्हॉइस ओव्हर कलाकार हे प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झालेले आहे. यासोबतच भारत प्रसारण मंत्रालय यांचा भाषेसंबंधीचा वाणी हा कोर्स देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे. रोटरी क्लब ऑफ जोळे सोलापूरचे ते सर्वात कमी वयाचे मानस सदस्य म्हणून कार्यरत आहेत. माननीय श्री अमृत सरांचे देखील प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. हे दोन्ही परीक्षक 8वी ते 10वी या गटाचे परीक्षण करणार आहेत. आपले पुढचे परीक्षक आहेत माननीय श्री पराग रवींद्र फडके. ते BCom MBA आहेत. गेली 10 वर्ष सोलापूर आणि इचलकरंजी इथल्या नाट्य संस्थांमधून प्रायोगिक नाटकात अभिनय व लेखन त्यांनी केलेले आहे. सोलापूर आकाशवाणी, टोमॅटो FM, कोल्हापूर आणि आपलं FM सांगली येथे रेडिओ निवेदक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीतर्फे लॉकडाऊन दरम्यान घेण्यात आलेल्या नाट्य लेखनाच्या ऑनलाईन कार्यशाळेत त्यांची निवड झालेली आहे. सध्या क्रिएटिव्ह स्प्लॅश या जाहिरात एजन्सीमध्ये कंटेंट रायटर म्हणून ते कार्यरत आहेत. 2024 मध्ये प्रदर्शित या गोष्टीला नावच नाही या चित्रपटात अभिनय आणि एका गाण्याचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केलेलं आहे. सर्वात महत्वाची आणि जवळची ओळख म्हणजे पराग हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. शाळा अगदी जेव्हा 2002 साली सुरू झाली तेव्हा शाळेच्या पहिल्या बॅच मधले पहिल्या विद्यार्थी म्हणजे आमचा पराग. परागचं प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आपले चौथे परीक्षक जे आहेत माननीय श्री यश प्रसाद गोसावी. ते BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहेत. IIT मुंबई येथून पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सर्टिफिकेशन कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. प्रसार भारती आकाशवाणी केंद्र सोलापूर येथे निमित्तक उद्घोषक म्हणून ते सध्या कार्यरत आहे. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व, कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके मिळवलेली आहेत. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत, विविध आंतरराज्य आणि राज्यस्तरीय पालनाट्य आणि एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक सारख्या स्पर्धांमधून त्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देखील प्राप्त केलेला आहे. विविध कार्यक्रमांमधून निवेदकाची भूमिका देखील त्यांनी पार पाडलेली आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. रोटॅट इंटरनॅशनल क्लब मार्फत पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ब्लँकेट डोनेशन ड्राईव्हचे त्यांनी नेतृत्व केलेले आहे. पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने पुण्यातील मुळा गंगा नदी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व देखील त्यांनी केलेले आहे. आदिवासी भागात जाऊन तेथील लहान मुले आणि महिला वर्गाच्या आरोग्याविषयी जनजागृती, सरकारी योजनेसंबंधी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. बँगलोर येथे पार पडलेल्या रोटासिया या इंटरनॅशनल समिट मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व देखील त्यांनी केलेले आहे. रिसेंट ट्रेड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये ऑल मल्टीफेसिटेड विजनरी कॅमेरा युझिंग ESP32 मॉडेल अँड गुगल API या विषयावर त्यांचा रिसर्च पेपर देखील सादर झालेला आहे. आणि सर्वात महत्वाची ओळख म्हणजे यश देखील आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. या सर्व परीक्षकांचे प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. शिक्षकवृंद, पालक आणि माझे विद्यार्थी मित्र, मनोगतामध्ये फार काही वेळ घेणार नाही. तर आता सगळ्यात अवघड गोष्ट ही असते कुठल्याही स्पर्धेची की ती जितकं आयोजन त्याचं अवघड असतं तितकंच त्याचं परीक्षण करणंही तेवढंच अवघड असतं. कारण तुम्ही सगळ्यांनी काय ताकदीनं तयारी केलेली आहे याचा अंदाज आहे. कारण या आधी पण एका स्पर्धेसाठी मी इथं आलो होतो तेव्हा संबंध सोलापूर शहरस्तरीय ही स्पर्धा आहे आणि सोलापूर शहरातल्या अनेक शाळांमधून बरेच विद्यार्थी इथं या अभिवाचन स्पर्धेसाठी आलेले आहेत. अभिवाचन ही एक कला आहे आणि आज सुदैवाने जे काही परीक्षक आपल्याला इथं लाभलेले आहेत किंवा त्यात मी पण आहे, सगळ्यांचं शिक्षण तुम्ही जर बघाल तर ते वेगळं आहे. त्यांच्या चरितार्थासाठी, पोट चालवण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी आमचं प्रत्येकाचं केलं जाणारं काम वेगळं आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये आम्ही सगळ्यांनी जपलेली जी कला आहे त्याच्यामुळं आज आम्ही इथं
आलेलो आहोत मला वाटतं. तर मला वाटतं की ही जी अभिवाचनाची कला असेल किंवा कोणतीही कला असेल तर तुम्ही कुठलीही कला ती जपा. आणि आज योग इतका चांगला आहे की आज गणेश जयंतीचा योग आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणजे श्री गणेश आहे. आणि त्याच्या जयंतीच्या दिनी आज ही अभिवाचनाची स्पर्धा इथं आयोजित केली जाते. तर या अभिवाचनाच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आम्ही तुमच्या सगळ्या स्पर्धकांचं जेव्हा परीक्षण करू तर त्याच्यामध्ये काही म्हणजे असं वाटतं बऱ्याच जणांना की माझं छान झालं होतं तरी माझा नंबर का नाही आला, किंवा मी खूप छान तयारी केली होती तरी मला काही मिळालं नाही त्याच्यामध्ये, नेमकं काय झालं. असं बऱ्याच वेळेला स्पर्धा झाल्यानंतर किंवा बक्षीस वितरणानंतर कदाचित आपल्याला वाटू शकतं किंवा रादर वाटतं, आणि स्वाभाविक आहे, ते काही चुकीचं नाहीये. पण परीक्षण करत असताना परीक्षक नेमकं काय करतात माहितीये का कोणाला? परीक्षण करतात म्हणजे काय करतात? तर सांगतो तेच. तर परीक्षण करत असताना वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर तुम्हाला तिथं जज केलं जातं. जसं की सगळ्यात पहिली गोष्ट विषयाची किंवा तुम्ही कथेची निवड काय केलेली आहे, त्याच्यानंतर ज्याची तुम्ही निवड केलेली आहे त्याचा आशय काय आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं सादरीकरण जे सगळ्यात महत्वाचं आहे. अभिवाचन, वाचन वेगळं, अभिवाचन वेगळं, अभिनय वेगळा आणि अभिनीत वाचन वेगळं. सो वाचनाचे पण इतके सारे प्रकार आहेत. त्यानंतर सादरीकरणानंतर त्या सादरीकरणामध्ये तुमचं नाविन्य काय आहे, तुम्ही काय वेगळं त्यामध्ये करताय, काही वेगळा प्रयत्न तुम्ही केलेला आहे का, आणि सगळ्यात शेवटला असतो तो या सगळ्याचा एकूण परिणाम काय होतो या पूर्ण सादरीकरणाचा. तर या काही पॅरामीटर्सवर आम्ही त्यामध्ये जज करणार आहोत असं मी 3 मान्यवर परीक्षकांच्या वतीने इथं सांगतोय. सो यामध्ये काही थोड्या गोष्टी चेंजेस असतील कदाचित, पण फार काही नाही. पण हे बेसिक पॅरामीटर्स आहेत, याच्यावर तुम्हाला जज केलं जाणार आहे. आणि संबंध सोलापूर शहरामधून आलेल्या सर्व स्पर्धक मित्रांना मैत्रिणींना या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं की विमो मेहता प्रशाला मी खरंच आपल्या मनापासून आभारी ह्यासाठी आहे पहिल्यांदा की एकतर तुम्ही मला बोलवलंच, पण त्याही व्यतिरिक्त अशा खूप वेगवेगळ्या स्पर्धा ज्या खूप कमी पाहायला मिळतात संपूर्ण शहरामध्ये. विद्यार्थी बरेच तयार असतात बऱ्याच शाळांमध्ये, पण ते सादर करायचं कुठं हा प्रश्न बऱ्याच वेळेला असतो. तर अशा या स्पर्धांच्या निमित्ताने एक व्यासपीठ तुम्ही अनेक कलावंतांना इथे उपलब्ध करून देत आहेत, त्याबद्दल खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण शाळेमध्ये. आणि इथं परीक्षक म्हणून आम्हाला इथे बोलवलं, आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्व परीक्षकांच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. शाळा समिती अध्यक्ष माननीय राजेश पटवर्धन सर, प्रशालेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेवाडी मॅडम, येथे उपस्थित सर्व पालक, शिक्षक, स्पर्धेसाठी आलेले विविध विद्यार्थी, आपल्या शाळेचे विद्यार्थी, येथे उपस्थित आपल्या शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर वृंद, सर्वांना प्रशालेतर्फे मनापासून आभार. आता यानंतर स्पर्धकांसाठी सूचना अशी असेल की त्यांनी वरती 3ऱ्या मजल्यावर आपण सोय केलेली आहे तुमच्या स्पर्धेची. 2 वेगवेगळ्या कक्षांमध्ये तुमची स्पर्धा होणार आहे. तर यानंतर सूचना दिल्यानंतर सगळ्यांनी वरती जायचं आहे. धन्यवाद. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि।